अनेक वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव, बेस्टमध्ये मॅन्युअल छोट्या बस 2020 पासून चालवण्याचा अनुभव असलेला चालक संजय मोरे यांच्याकडून बसवरील नियंत्रण सुटल्याचे कारण न पटणार आहे. पायाजवळचा तसेच हँडब्रेक असताना संजयने त्याचा वापर का केला नाही, यासह अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने या अपघातामागे अन्य काही हेतू नव्हता असा संशय पोलिसांना येत असून त्या दृष्टीने तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात 7 जणांचं निधन झालं तर 49 जण जखमी झाले. अनेक वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मोरे यांना अटक करण्यात आली. संजय याची पोलीस कसून चौकशी करत असून अपघातामागील नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान प्रत्यक्ष इलेक्ट्रिक बस चालवण्याचे प्रशिक्षण एकच दिवस मिळाले, तेही 3 फेऱ्यांचे, अशी माहिती संजय देत आहे. बसवरील नियंत्रण सुटले आणि ते पुन्हा मला मिळवता आले नाही, असे तो चौकशी सांगत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय मोरेला 30 वर्षांहून अधिक काळ बस चालवण्याचा अनुभव असून एकदाही त्याचे वाहन अपघातग्रस्त झालेले नाही. तसेच 2020 पासून तो गिअर असलेल्या छोट्या बेस्ट बस चालवत आहे. 1 डिसेंबर रोजी त्याच्या हाती मोठी इलेक्ट्रिक बस देण्यात आली. आठवडी सुट्टी वगळता ही बस त्याने किमान 8 दिवस चालवली. अपघात झाला ती त्याची त्या दिवशीची कुर्ला अंधेरी मार्गावरील 3री फेरी होती. हे अंतर सुमारे 10.5 किलोमीटर आहे. त्यावरून सोमवारी त्याने ही बस जाऊन 42 किलोमीटर अंतर चालवली, तर 8 दिवस किमान 400 ते 500 किलोमीटर अंतर ही बस त्याने चालवल्याचं पोलिसांचा अंदाज आहे. 8 दिवसांच्या कालावधीत संजय मोरे बाबत काही तक्रारी आहेत का, प्रशिक्षण किती दिवसांचे दिले, या तसेच इतर काही प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी बेस्ट प्रशासनाकडे मागितले आहे. या अपघात नियोजित कटाचा भाग होता का, कोणाच्या सांगण्यावरून त्याने हा अपघात घडवला का, किंवा यामागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करीत अजून 20हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.